भागात तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत। आपली मुंबई एक ताऱ्यांचं बेट, प्रत्येकाचं स्वप्न साकारणारं गेट। इथली धावपळ ऑलवेज सेट, इथला रोमॅन्स जब वी मेट। पण या सेलिब्रेटिंग मुंबईला आहे स्वतःचा रक्तरंजित इतिहास। या लाईव्हली मुंबईला आहे हुतात्म्यांचा वारसा, कथा मुंबईच्या लढ्याची, कथा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची। सिद्धी आणि नवनीत सादर करीत आहे ऋषिकेश कोळी लिखित, अमोल भोर दिग्दर्शित एक धगधगती मराठी चळवळ, गिरगाव वाया दादर। मला पक्की खबर मिळाली आहे की बंगाल आणि आंध्रमधून काही माणसं आली आहेत गोव्याला जायला, आणि हे लोक त्यांना बॉम्ब पुरवणार आहेत। पण गुमान सांग मास्तर कुठे आहे, सोडून देतो। हे आंदोलन चळवळी हे आपल्यासारख्याचं काम नाही, कळलं का? सांभाळून राहा। आणि हो, आम्ही कुठे आंदोलनात भाग घेतला तरी भारत स्वतंत्र झालाच ना। बऱ्याच आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमधून घरघोस बक्षिसं मिळवणारी ही एकांकिका आता नाटक स्वरूपात प्रेक्षकांसमोर येते। पोस्टर्स, पेंटिंग्स, शिल्पकला, वर्तमानपत्र, फेसबुक, इयरबड्स अशा विविध माध्यमातून ही तरुणाई प्रेक्षकांशी कम्युनिकेट करते। रघुनाथ शिंदे, जेवण तुमची वाट पाहते, चला। भूक नाही मला, शिवे तर खाल्ले एवढे। रघुनाथ शिंदे, अगं तुम्ही जेवलं नाही तर अंगात ताकद कशी यायची? झेंडू रंगवायला आणि उतरवायला काय तर म्हण, नोकरी गुलामगिरी हाय, अजिबात करायची नाही। वारो वा, अरे मास्तरांच्या शब्दाला जसा लागतोस तसं घरच्यांचाही विचार कर की। 1955च्या दरम्यान, 55 ते 60च्या दरम्यान जेवढे हुतात्मे गेले, जी काही चळवळ झाली ती आपल्यासाठी झाली, आजच्या पिढीसाठी झाली, आणि किमान त्याच्याबद्दलची संवेदनशीलता वाढावी आजच्या तरुण पिढीला, की कळावं की त्यांनी काय केलं। म्हणजे जी चळवळ आपल्या आजी आजोबांनी लढलेली होती त्याची किंचितसुद्धा माहिती आपल्याला नाही आहे। त्यामुळे तो एक वेगळा प्रयत्न मी केला। तसं एकांकिका ही करताना आवाका फार मोठा असूनही तो फारच 45 मिनिटात आणण्याचा प्रयत्न केला। 2 अंकी नाटकातही ती एकांकिका न राहता 2 अंकी नाटकच करण्याचा आमचा उद्देश होता। तोही प्रयत्नच आहे, कारण हा विषय प्रचंड आहे तसा। येत्या काही दिवसातच आंध्र मिळेल, पण मद्रास मिळणार नाही। कर्नाटकाला प्रांत मिळेल, पण तुर्तास नाही। बंगालला स्वतंत्र एक भाषिक राज्याची मान्यताही मिळेल आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्य, पण मुंबई मिळणार नाही। येत्या 10 ऑक्टोबरला ती फाकुपा समिती आपल्या द्विभाषिकाचा अहवाल प्रसिद्ध करणार आहे। राग्या, तू जर मला खरंच गुरु मानत असशील तर मला तुझ्याकडून गुरुदक्षिणा हवी। माझं एकमेव शेवटचं स्वप्न मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र। एकांकिकेचं नाटक करताना कंपॅरिझन होणं, आणि गेल्या वर्षी आम्ही एकांकिकेचे बरेच प्रयोग केले होते, त्यामुळे लोकांना एकांकिका फार परिचयाची होती। INT मृगजळ सवई या सगळ्या स्पर्धांमध्ये ती जिंकलेली, त्यामुळे आता नाटक करताना फार टेन्शन होतं की लोकांना ते आवडतं आहे नाही आवडतं आहे। म्हणजे एकांकिका आणि नाटक याचं कंपॅरिझन फार होत होतं, पण आम्ही आता एक 4था प्रयोग करतो आहे आणि लोकांच्या रिॲक्शन्स फार बऱ्या आहेत। मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार म्हणजे होणारच। अरे आज पत्तूर महाराष्ट्रावर अन्याय झाला असेल, यापुढे बी होईल असं का गृहीत धरता तुम्ही? कोणीतरी चाळीच्या भिंतीवर सरकारी पत्रक लावलंय। हो दवी, कोण आलेलं? 10 ऑक्टोबरला अहवाल प्रसिद्ध झाल्यावर त्या संबंधी लोकशाही मार्गाने सूचना करण्यात येतील, त्यावर दुरुस्त्या व फेरफारही सुचविता येतील। अच्छा, म्हणजे महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय होणार। पण संयुक्त महाराष्ट्र चळवळ जो आपण इतिहास बघितला तर एक पॅरेग्राफच्या वरती नाहीच आहे। म्हणजे जी सत्य घटना आहे, म्हणजे खऱ्या गोष्टी 105 हुतात्मे जे आहेत वगैरे, त्याबद्दल लोकांना काही माहीत नाही, आणि हे नाटक बघण्याची त्यांची गरज आहे। तर लोकांनाही कळलं पाहिजे की संयुक्त महाराष्ट्र चळवळमध्ये काय घडलं। तर हा विषय खरोखर चांगला आहे, लोकांनाही समजणार काय, आवडेल लोकांना। तुम्ही मराठी लोक एक होताना वांदे, पुढे आंदोलन काय करणार? ना त्या दार कमिशन मध्ये कुणी मराठी होता,
ना त्या JBB मध्ये, ना त्या फांकुबामध्ये महाराष्ट्राचा कुणी वाली नाही. ध्यानात असू द्या. ही चळवळ जी आपल्या माणसांना माहिती नाही, मुळात म्हणजे भारतात तर कोणालाच नाही, मुळात म्हणजे आपल्या मराठी माणसांना माहिती नाही, ती आम्हाला एकदम प्रकर्षाने सगळ्या प्रेक्षकांसमोर आणायची होती. आम्ही एक नाटक करतो यापेक्षा, म्हणजे काम करतो आहे प्रोफेशनली, याच्यापेक्षा आम्हाला ही चळवळ सगळ्यांसमोर आणायची होती. हा एकच आमचा मेन मोटिव्ह होता. आणि मला एक गोष्ट कळत नाही की मुंबई महाराष्ट्रात राहिली काय, अगर गुजरात मध्ये गेली काय, राहणार तर भारतातच ना. धीरचंद, अरे बाबा, तुझी बायको तुझ्या घरात झोपली काय किंवा शेजाऱ्यांच्या? झोपणार तर चाळीतच ना. यूथने म्हणजे अमोल भोर किंवा ऋषिकेश कोळी ह्या दोघांनी जी मेहनत घेतली आहे प्रचंड, त्यांनी खूप अभ्यास केला आहे ह्या विषयावर आणि इतकं सुंदर नाटक आपल्या प्रेक्षकांपर्यंत त्यांनी पोचवलं आहे. तर जास्तीत जास्त प्रेक्षक ह्या नाटकाला जेव्हा येतील तेव्हाच त्यांचा हा हेतूसुद्धा साध्य होईल आणि आम्हालासुद्धा समाधान मिळेल. हा द्वैभाषिकाचा नारळ महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या पदरात का ग? याच्या अगोदर 13 राज्याबरोबर एक भाषिक झाली, मग महाराष्ट्राला द्यायला कुठं घोडा अडलं यांचं? आपली भाषा जुनी असून बी. तुमचं काय, तुम्ही निघा ना. अगं मा, इथं मुंबईत 5 मिनिटं उभं राहणारा माणूस आपली जागा सोडत नाही, तर 5 वर्षांनी ते भाडकाव आपली मुंबई सोडणार आहे. या आंदोलनात मेल्यावर चिता द्यायला कोणतरी लागतं, वाटल्यास ती जबाबदारी तू घे. हे सगळं करण्याची काय गरज आहे? हा, काय गरज आहे? या पुढल्या पिढीसाठी आता मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. इतिहासाच्या पानात लुप्त होऊ पाहणारा मराठी भाषिकांच्या अस्तित्वाचा लढा नव्या पिढीसमोर जिवंत करणाऱ्या या तरुणाईला हाऊसफुल सलाम.